हे खेळणं आहे. याच्यामध्ये बघा, ज्यावेळेस मी ज्यावेळेस फिरवायला सुरुवात करतो, काय काय होतं याच्यामध्ये बघा, काय काय होतंय. सर्क्युलर मोशन. आणखीन सेंट्रिफ्युगल फोर्स कुठे दिसला तुला? सेंट्रिफ्युगल फोर्स मुळे काय झालं बघा, जोपर्यंत मी बघा त्याचं मी सूत्रामध्ये शक्यतो जात नाही, पण त्याचं सूत्र आहे mv² असं सूत्र आहे. ती जी व्हेलॉसिटी आहे ना, ती जेव्हा वाढते त्यावेळेस त्याची मात्रा पण वाढते, म्हणजे त्याची ज्याला म्हणतात ना मॅग्निट्यूड, ते मॅग्निट्यूड पण वाढतं. जोपर्यंत मी कमी गतीने फिरवतोय तोपर्यंत ते आतले दिवे लागत नाही. जोपर्यंत जेव्हा मी जास्त गतीने फिरवायला लागतो त्यावेळेस त्याच्यामध्ये आतमध्ये एक स्प्रिंग आहे. ती स्प्रिंग त्याच्यापासून दूर फेकली जाते, आणि ज्यावेळेस ती दूर फेकली जाते त्यावेळेस तिथे एक मेक अँड ब्रेक कॉन्टॅक्ट आहे. तो मेक अँड ब्रेक कॉन्टॅक्टचा मेक ज्यावेळेस होतो त्यावेळेस ते सर्किट ऑन होतं, म्हणजे विद्युत मंडळ चालू होतं आणि त्याच्यातले दिवे लागतात. जोपर्यंत ती विशिष्ट गती येत नाही तोपर्यंत ती स्प्रिंग त्या बटनाला स्पर्श करत नाही. जोपर्यंत ती स्पर्श करत नाही तोपर्यंत तो दिवा लागत नाही. त्याच्याशिवाय तुम्ही जर बघितलं तर इथे ही जी रिंग आहे ही मॅग्नेटिक मटेरियलची आहे, आणि इथे आतमध्ये हा जो ॲक्सिल आहे त्या ॲक्सेलला मॅग्नेट आहे. परत मी जसं असं फिरवतो त्यावेळेस जर त्याला मी नुसतं असं फिरवलं आणि सोडून दिलं तर ते वरती जातं, खाली येतं, वरती जाईल, खाली येईल, आणि विशिष्ट एका 3 किंवा 4 फेरे झाल्यानंतर ते स्थिर होईल. पण ज्यावेळेस मी त्याला असं फिरवतो त्यावेळेस बघा त्याचं फ्रिक्शन होत आहे, आणि फ्रिक्शन होत असताना त्याच्यातून आवाज पण येतोय. या गोष्टींमुळे त्याची ऊर्जा हळूहळू कमी होते, आणि जेवढी ऊर्जा कमी होते तेवढीच ऊर्जा मी त्याला देतोय, त्याच्यामुळे ते फिरत राहतं. मी ऊर्जा देणं बंद केलं की ते हळूहळू थांबणार. कारण काय? घर्षण. घर्षण म्हणजे काय? गतीला विरोध. एकदम सोपं खेळणं आहे, भरपूर विज्ञान आहे.